नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं BEd CET सिरीजच्या आजच्या या तिसऱ्या व्हिडिओमध्ये. तर अजिबात वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 26 प्रश्न पाहिले होते. आता उरलेले प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर आपला पहिला प्रश्न आहे 1760 60 20. या ठिकाणी जर आपण व्यवस्थित पाहिलं तर 17 त्रिक 51, या ठिकाणी 17 त्रिक 51 अधिक 9 बरोबर या ठिकाणी होतात 60. ठीक आहे. त्याचप्रमाणे 20 गुणिले 3 अधिक 9 बरोबर होतात 69. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 69 हे आपले अत्यंत बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. तर आपण जातोय आता पुढच्या प्रश्नाकडे. तर आपला पुढचा प्रश्न आहे 6 64 तर 11 किती. 6 64 तर 11 किती. यामध्ये 6 अधिक 2 बरोबर झाले 8 आणि त्या 8चा वर्ग केला तर होतो 64. त्याच पद्धतीने 11 अधिक 2 बरोबर केले तर होतात 13 आणि त्या 13चा वर्ग केला तर तो होतो 169. म्हणजेच याही ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला पाहावयास मिळते. आपला पुढचा प्रश्न आहे 123 4 तर 726 बरोबर किती. ठीक आहे. 123 बरोबर 4 तर 726 बरोबर किती. हा प्रश्न थोडासा फिरवलेला आहे मित्रांनो. बघा 123ची आपण जर फोड केली तर 12/3 बरोबर 4 असं येतं. ठीक आहे. किंवा 3 गुणिले 4 बरोबर 12. काही करा, एकच आहे. 12/3 करा किंवा 3 गुणिले 4 करा. त्याचप्रमाणे 72/6 करा किंवा 72/6 करा किंवा 6 गुणिले 12 करा. ठीक आहे. 72/6 केले तर ते उत्तर 12च येणार आहे. त्यामुळे 776 12 हे या ठिकाणी अत्यंत बरोबर उत्तर आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. आपण वळतोय आपल्या पुढच्या प्रश्नांकडे. या पुढच्या प्रश्नांमध्ये ऑड मॅन आउट म्हणजेच वेगळे ते बाहेर काढा अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. तर या पहिल्या प्रश्नामध्ये फ्ल्यूट, व्हायोलिन, गिटार, सितार या सर्वांमध्ये फ्ल्यूट हे वेगळे आहे. बाकी 3 सारखे आहेत. फ्ल्यूट वेगळे आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. यामध्ये प्रॉड, सॅप, जॅब, थ्रस्ट यामध्ये सॅप हा पर्याय वेगळा आहे. आता ह्या प्रश्नामध्ये जर आपण नीट निरखून पाहिले तर शेजारील चार्टमध्ये आपण हा प्रश्न बघूया. म्हणजे चार्टच्या आधारे सोडवण्याचा प्रयत्न करूया. पहिला पर्याय आहे JKOP. तर हा JKOP या ठिकाणी जर आपण पाहिलं JKOP ठीक आहे. या ठिकाणी पेनचा रंग बदलून घेतोय मी. हिरवा करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. JKOP ह्या 2 अक्षरांमध्ये आणि पुढच्या 2 अक्षरांमध्ये 3 अक्षरे या ठिकाणी सोडलेली आहेत. JK आणि OP मध्ये 3 अक्षरं सोडलेली आहेत. त्याच पद्धतीने MN आणि ST मध्ये 4 अक्षरं सोडलेली आहेत. MN आणि ST शेजारी शेजारी आहेत पण त्यांच्यामध्ये 4 अक्षरं सोडली आहेत. ठीक आहे. CABD या ठिकाणी तर सरळ मागे पुढे केलं आहे. त्यामुळे हाच पर्याय वेगळा असण्याची शक्यता आहे. पण तरी आपण चौथा पर्यायही बघूया. ठीक आहे.
चौथा पर्याय हे आपण बघून घेऊया. चौथा पर्याय आहे OPWX. कुठे गेला तो? हां, OPWX. बघा, या ठिकाणी आपल्या लक्षात येतं आहे की OPWXमध्ये ही पहिले 2 शब्द आणि दुसरे 2 शब्द हे जवळजवळच आहेत. ठीक आहे. OPWXमध्ये पहिले 2 शब्द आणि दुसरे शब्द जवळच आहेत, मात्र तिसऱ्यामध्ये नाही आहेत, म्हणून तो पर्याय या ठिकाणी चुकलेला आहे, म्हणजेच तो पर्याय बरोबर आहे. तर पुढच्या प्रश्नामध्ये आपण जातो आहे. अगदी तशाच पद्धतीचा हा पुढचा प्रश्न हे आहे. यातील पहिला पर्याय आहे CAFD. यावरून आपल्या हे लक्षात येतं की पहिलं आणि शेवटचं अक्षर हे जवळजवळ आहे. हेच सूत्र पुढच्या ऑप्शनमध्ये, पुढच्या पर्यायामध्ये लागतं का ते आपण बघूया. TSWV. पुढचा पर्याय आहे TSWV. त्यामुळे T आणि V शेजारी आहे का हे आपण बघूया. त्याचप्रमाणे IJ शेजारी आहे का ते आपण बघूया, आणि OP हे दोघं शेजारी आहेत का ते बघूया. ठीक आहे. तर TSWV पुढचा पर्याय आहे TSW आणि V. तर या ठिकाणी T आणि V शेजारी नाही आहेत. I आणि J मात्र शेजारी आहेत. O आणि P हेही दोघं शेजारी आहेत. T आणि V या ठिकाणी शेजारी नसल्यामुळे तोच पर्याय या ठिकाणी बाद होतो, तोच पर्याय चुकीचा ठरतो, म्हणजेच तोच पर्याय बरोबर ठरतो. तेच आपलं उत्तर आहे. ह्या पुढच्या प्रश्नामध्ये जर आपण बघितलं तर 156 ही संख्या सम आहे, बाकी 3ही संख्या ह्या विषम आहेत. त्यामुळे पहिला पर्याय या ठिकाणी बरोबर आहे, तो बाद ठरतो, तो वेगळा आहे. पुन्हा या ठिकाणी वेगळे ते बाहेर काढा हा पर्याय आपल्याला दिसतो. यामध्ये लॅडर, स्टेअरकेस, ब्रिज, एस्केलेटर या सर्वांमध्ये ब्रिज हा पर्याय वेगळा आहे. या सर्वांमध्ये ब्रिज हा जो तिसरा पर्याय आहे हा वेगळा आहे. त्यामुळे त्याला आपण टिक करतो आहे आणि पुढे चालतो आहे. यामध्ये टॉकिंग, वॉकिंग, स्लीपिंग, रनिंग यामध्ये स्लीपिंग हा पर्याय वेगळा आहे. DWHS, BYDW हाही मागे गेलेल्या प्रश्नांसारखाच प्रश्न. Dच्या अगदी खाली W आणि Hच्या अगदी खाली S आहे. त्याचप्रमाणे Bच्या अगदी खाली Y आणि Dच्या अगदी खाली W आहे. Cच्या खाली मात्र W या ठिकाणी नाही आहे. Fच्या खाली S नाही आहे, पण Eच्या खाली V आणि Jच्या खाली Q आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 CWFS या ठिकाणी वेगळा पर्याय आहे. त्यामुळे आपले उत्तर हे पर्याय क्रमांक 3 असेल. आपल्या पुढच्या प्रश्नामध्ये त्याच पद्धतीचा अक्षरमालिकेचा प्रश्न आहे. DHLP या ठिकाणी जर आपण बघितलं तर प्रामुख्याने 3 अक्षरं सोडलेली आहेत. पुढचं आहे TXBF. ठीक आहे. पुढचा पर्याय आहे TXBF. यामध्ये बघितलं तर 3 पर्याय सोडले आहेत. TXBF यामध्येही 3 शब्दमध्ये सोडलेले आहेत, गाळलेले आहेत. त्याच पद्धतीने जर आपण बघितलं तर JNRV यामध्येही 3 अक्षरं सोडलेली आहेत. परंतु YB आणि EH यामध्ये 2 अक्षरं सोडलेली असल्यामुळे तो पर्याय या ठिकाणी वेगळा आहे, म्हणजेच आपले उत्तर हे पर्याय क्रमांक 4 आहे. आता जर ह्या 40व्या प्रश्नामध्ये व्यवस्थित आपण लक्ष देऊन बघितलं तर आपल्या लक्षात येतं की 1, 8 आणि 64 या घनसंख्या आहेत, मात्र 65 ही घनसंख्या नाही. त्यामुळे आपले उत्तर 65 पर्याय क्रमांक 2 असणार आहे. बघा, आता ह्या प्रश्नामध्ये आपल्याला हे पुढच्या जे 2 टर्म मिसिंग आहेत त्या बघायच्या आहेत. MNOPQR, ABC आणि DEF अशा पद्धतीने मालिका आपल्याला दिसते. तर आता पुढे काय येणार आहे, तर पुढे येणार आहे STU. ठीक आहे. पुढे येणार आहे ST आणि U. ज्या 2 टर्म मिसिंग आहेत त्यातलं पहिलं पद असणार आहे U
त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बाद होणार आहे. 2 आणि 4 राहिल्यापैकी आपण पुढचं बघणार आहोत. DEF नंतर पुढे येणार आहे GHU, आपलं GHI येणार आहे. पण आपल्याला HIची आवश्यकता नाही आहे. आपल्याला फक्त आणखी एकच पद पाहिजे, म्हणजे जीच पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. UG पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. आता ह्या प्रश्नामध्ये जर आपण व्यवस्थित बघितलं तर आपल्या लक्षात येतं की काहीतरी गुणाकाराचा वगैरे विषय असू शकतो, कारण एवढ्या मोठ्या संख्या पुढे तयार झालेल्या आहेत. त्यामुळे जर आपण बघितलं तर या ठिकाणी पहिल्या 2 पदांची बेरीज करून तिसऱ्या पदाने त्यांना गुणलेलं आहे. ठीक आहे. 8 अधिक 6 गुणिले 4 असं या ठिकाणी केलेलं आहे. 8 अधिक 6ला मी कंस टाकून घेतो, कारण भागुबेव म्हणजे आपल्या पदावलीच्या सूत्रानुसार ते 6 चूक 24 आणि अधिक 8 असं होईल, 32 उत्तर होईल त्याचं. त्यामुळे या ठिकाणी मी 8 अधिक 6ला कंस टाकून घेतो. ठीक आहे. त्याचं उत्तर 56 येण्यासाठी मी 8 अधिक 6ला कंस टाकून घेतो. त्याच पद्धतीने 7 अधिक 3 त्याला कंस गुणिले 7 बरोबर 70. मग ह्याच पद्धतीने जर आपण केलं तर 5 अधिक 9 बरोबर 14 आणि मग 84 येण्यासाठी 14 ने 84ला भागलं तर उत्तर येणार आहे 6. 14 सक 84. त्यामुळे पर्याय क्रमांक या ठिकाणी 4 हे बरोबर उत्तर आपले असणार आहे. पर्याय क्रमांक 4, 6 हे बरोबर उत्तर आहे. तर आपल्या या पुढच्या प्रश्नामध्ये एक पद सोडून दुसरं पद, तिसरं पद, चौथं पद अशा पद्धतीने सिस्टीम आहे बघा. 9, 10, 11, 12 ठीक आहे यांची जोडी. त्यानंतर 8 दुने 16, 16 दुने आता या ठिकाणी 32 येईल आणि 32 दुने 64. या ठिकाणी आपण 32 घेतला तर 32 दुने 64 जुळते, टर्म जुळते. त्यामुळे ज्या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे त्या ठिकाणी आपलं येणार आहे 32. पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. आता या पुढच्या प्रश्नामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी वजाबाकी आपण करूया. पहिल्यांदा वजाबाकी करून बघूया. 34 वजा 16 बरोबर 34 वजा 16 जर आपण या ठिकाणी केले तर आपलं उत्तर येतं 18 आणि 18मधून जर आपण 8 वजा केले तर उत्तर येतं 10. आणि याच पद्धतीने 16 भागिले 2 8, 8 भागिले 2 4, 10तून 4 गेले उरले 6, म्हणजेच पर्याय क्रमांक इथेही 4. आजच्या प्रश्नांमध्ये पर्याय क्रमांक 4च खूप येत आहेत. असो, पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय. बघा या ठिकाणी आपल्याला मध्ये प्रश्नचिन्ह दिसतंय, म्हणजे आपल्याला हे सोडवायचं आहे. जर या सर्व संख्यांकडे थोडं निरखून बघितलं तर आपल्या लक्षात येतं की ह्या सर्वच्या सर्व वर्गसंख्या आहेत. ह्या सर्वच्या सर्व संख्या ह्या वर्गसंख्या आहेत. त्यामुळे आपण त्यांची वर्गमूळ लिहून घेऊयात. जसं की पहिल्या रांगेमध्ये 13, 25, त्यानंतर 36, 1296 हे 36चं वर्गमूळ आहे. आपलं 36चा वर्ग आहे, 1296चं वर्गमूळ 36 आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे 64चं वर्गमूळ 8 आहे. मध्ये प्रश्नचिन्ह आहे ते सोडूया. 576चं वर्गमूळ आहे 24, 81चं वर्गमूळ आहे 9, 49चं वर्गमूळ आहे 7 आणि 100चं वर्गमूळ आहे 10. मात्र या तिसऱ्या याच्यातल्या संख्या वर्गमूळ नाहीत, त्या तशाच त्याच्या आपण लिहून घेऊया. आणि जर आपण आडव्या संख्यांची बेरीज केली तर आपल्या लक्षात येतं की त्या वर्गमूळांची बेरीज बरोबर 30 आहे. ठीक आहे. 13 अधिक 8 अधिक 9 बरोबर 30 होतात. तर 25 अधिक एक संख्या आणि अधिक 7 बरोबर 50 होतील. आणि त्याचप्रमाणे 36 अधिक 24 अधिक 10 बरोबर 70 होतील. तर जर आपण या ठिकाणी 25 अधिक 7 केले, 25 आणि 5 30, 30 आणि 2 32. ठीक आहे. म्हणजे 50 वजा
2 50 वजा 32 या ठिकाणी जर केले आपण तर आपल्याला उत्तर मिळेल, आपल्या इकडच्या चार्टमधलं मिळेल. ठीक आहे, 50 वजा 32 या ठिकाणी करायचे आहेत. 50 वजा 32 जर आपण केले तर उत्तर येत आहे 18. ठीक आहे, 50 वजा 32 बरोबर उत्तर येत आहे 18. तर ह्या ठिकाणी उत्तर असणार आहे 18. परंतु आपल्या चार्टमध्ये वर्गमूळ नाही आहेत तर वर्ग आहेत, त्यामुळे 18चा वर्ग आपल्याला त्या ठिकाणी लिहावा लागणार आहे. 18चा वर्ग जो आहे 324. 18चा वर्ग असतो 324. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. 18चा वर्ग बरोबर 324 तुम्हाला लिहून दाखवतो, म्हणजेच ही लिहायची आवश्यकता नाही आहे खरं तर. 18चा वर्ग 324 हे लक्षात येईलच, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. या ठिकाणीही तशीच त्याच पद्धतीने त्यांनी योजना आखलेली आहे. बघा, 1 4 7 बरोबर 27. आपण लिहून घेऊया. 2 5 8 बरोबर 38. 3 6 9 बरोबर प्रश्नचिन्ह. ठीक आहे, तर 7 चोक 28 वजा 1 बरोबर 27. हीच पद्धत पुढच्या टर्ममध्येही जुळली पाहिजे. 8 पंचे 40 वजा 2 38. ठीक आहे, जुळते आहे. मग त्याच पद्धतीने 9 सक 54 वजा 3 बरोबर आले 51. बरोबर या ठिकाणी येणार आहे 51. त्यामुळे 51 हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. तर आपल्या पर्यायांमध्ये पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 51 हे या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. The number of road accidents in a city in increasing month by the number of accidents in the month of June. ठीक आहे, या ठिकाणी जास्त काही वाचण्यासारखं नाही आहे. या ठिकाणी अंकमालिका आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे. बघा, 4च्या पाड्यामध्ये सर्व संख्या दिसत आहेत. 4 दुने 8, 4 त्रिक 8 दुने 16, पण असं पुढे जुळत नाही, त्यामुळे 4 चोक 16, 4 पंचे 20, 4 सक 24, 4 इन 7 28, 4 8 32, 4 10 40, 4 11 44. ठीक आहे, ह्या टर्म आपल्याला भेटलेल्या आहेत. तर 2 अधिक 1 आपलं 2 3 आणि 4 नाही 2 अधिक 1 नाही, 2 अधिक 2 होत आहे ते पहिल्यांदा. या ठिकाणी चुकून 1 लिहिलं आहे मी. 2 अधिक 2 बरोबर 4. 2 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. मग आता पुढे येणार अधिक 5, म्हणजे 11 आणि 5 या ठिकाणी होणार आहेत 16. 11 आणि 5 होणार आहेत 16 आणि मग 16 चोक 64. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 64. ठीक आहे, चालतोय आपण पुढच्या प्रश्नाकडे. आजच्या आपल्या सेशनमधला शेवटचा प्रश्न आहे दिशाज्ञानाचा. तर प्रश्न वाचत न बसता सरळ सरळ सोडवायला सुरुवात करूया आणि त्या पद्धतीने प्रश्न वाचूया. ठीक आहे, अ मॅन स्टार्ट्स फ्रॉम अ पॉईंट. ठीक आहे, एक पॉईंट घेऊया आपण आणि त्या पॉईंटपासून सरळ त्या माणसाला चालवूया. ठीक आहे, चालेल. या ठिकाणी पेन मी घेतो आणि मग मी त्या माणसाला चालवायला सुरुवात करतो पॉईंट घेऊन. ठीक आहे, घेतलेला आहे. आणि वॉक्स 8 किलोमीटर टुवर्ड्स नॉर्थ. ठीक आहे, 8 किलोमीटर तो चाललेला आहे. टर्न राईट वॉक 12 किलोमीटर. ठीक आहे, 12 उजवीकडे 12 किलोमीटर. टर्न लेफ्ट, आता लेफ्ट म्हणजे पुन्हा वरती जाईल, पण या ठिकाणी आपल्याकडे जागाच नाही राहिली, त्यामुळे थोडं परत खाली घ्यावं लागेल आपल्याला आकृती. ठीक आहे, ही आकृती खोडूया आपण आणि पुन्हा खाली आकृती घेऊयात. थोडी खाली घेऊयात. तशीच 8 किलोमीटर गेला होता, नंतर उजवीकडे वळून 12 किलोमीटर गेला आणि मग पुन्हा डावीकडे वळला आणि 7 किलोमीटर गेला. इथंपर्यंत आपण आलो होतो. ठीक आहे, त्यानंतर 24 किलोमीटर टुवर्ड्स साऊथ. सरळ 24 किलोमीटर तो साऊथला आला, पण वरच्या टोकावरून. हे लक्षात घेण्यासारखं आहे. ठीक आहे, म्हणजे 7 किलोमीटर त्यामधून बाद होतील आणि उरलेले 17 किलोमीटर तो खाली येणार आहे. पण त्या 17मध्येही या ठिकाणी आपल्याला 8 किलोमीटर तो आधीच वर गेलेला आहे. ते 8 किलोमीटरचं डिस्टन्स सेम कॅरी होणार आहे, सेम इकडे येणार आहे. बघा, या ठिकाणी हे 8 किलोमीटरचं डिस्टन्स असणार आहे.
ठीक आहे. हे 7 आणि हे 8 हे 15 किलोमीटर झालेलं आहे आणि उर्वरित आणखी 9 किलोमीटर तो खाली जाणार आहे. हे तो आणखी 9 किलोमीटर खाली गेलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर तो पुन्हा उजवीकडे वळतो आणि 12 किलोमीटर जातो. हे टोटल 24 किलोमीटर झालेलं आहे. त्यानंतर तो पुन्हा उजवीकडे वळतो आणि 12 किलोमीटर जातो. म्हणजेच काय, तर वरच्या टोकाच्या सरळ खाली येईल, कारण आडवा 12 किलोमीटर तो गेला होता, त्यामुळे पुन्हा आडवा 12 किलोमीटर तो जाणार आहे. ठीक आहे. त्यामुळे सरळ वरच्या टोकाच्या खाली येणार आहे. 8 जवळची जी रेष आहे त्याच्या सरळ खाली 12 किलोमीटर. ठीक आहे. मग आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, इन विच डायरेक्शन इज ही फ्रॉम द स्ट्रेट पॉईंट. म्हणजे ह्या पॉईंटपासून तो कोणत्या दिशेला आहे, तर आपल्याला लक्षात येतं की तो दक्षिणला आहे, म्हणजेच तो साऊथला आहे. ठीक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 ह्या ठिकाणी बरोबर उत्तर आहे, साऊथ, दक्षिण. मित्रांनो, आणखी एक सांगायचं आहे की अशा प्रकारच्या दिशाज्ञानाच्या प्रश्नांमध्ये दिशा तर महत्त्वाची आहेच, पण प्रत्येक वेळी उजवीकडे आणि डावीकडे ते फिरवत असतात. त्यामध्ये ती उजवी दिशा कोणती, डावी दिशा कोणती हे त्याच्या तोंडानुसार ठरवा. त्याचं तोंड ज्या बाजूला असेल त्यानुसार उजवी आणि डावी दिशा ठरवा, म्हणजे हे प्रश्न चुकणार नाहीत. ठीक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतो आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.